शरद पवार की पार्टी एनसीपी के युवा नेता रोहित पवार ने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि नागपुर में देवेंद्र फडणवीस का आतंक है और कुछ लोग परेशान हैं, लेकिन लोग खुलकर सामने नहीं आ रहे हैं। राज्य में सभी जगहों पर महाविकास आघाड़ी को अच्छा रिस्पांस मिल रहा है। उन्होंने ये भी विश्वास जताया है कि हमारी लगभग 170 सीटों पर चुनाव होंगे। रोहित पवार दक्षिण पश्चिम से कांग्रेस उम्मीदवार प्रफुल्ल गुर्दे पाटिल के प्रचार करने नागपुर आए थे, तो उन्होंने कारा न्यूज के साथ खास बातचीत की। आदमी नहीं होता है, पावरफुल तो लोग होते हैं और लोकतंत्र में लोगों की ताकत बड़ी होती है, इसलिए कोई पावरफुल नहीं होता है। हर व्यक्ति का, हर मतदाता का जो वोट का वैल्यू है वो एक ही है। इसलिए ये जो चुनाव है बहुत इम्पोर्टेंट है और लोग इस वक्त बदलाव चाहते हैं और बदलाव निश्चित तौर पर होगा, ऐसा मुझे विश्वास है। ये बीजेपी का विनिंग सीट है फ्रॉम द 2009। देखिए, बीजेपी का निश्चित तौर पर ये विनिंग सीट रहा है, मगर जिस तरीके की राजनीति महाराष्ट्र की राजनीति में पिछले 2-2.5 साल में हुई है, उसके खिलाफ लोगों का एक जनमत तैयार हुआ है और लोग इस वक्त इस गंदी राजनीति से दूर होना चाहते हैं। ये क्या मुद्दे पे लड़ रहे हैं आप? ये चीफ मिनिस्टर का कॉन्स्टिट्यूंसी में जिस प्रकार के डेवलपमेंट की कल्पना लोगों ने की थी, यहाँ रोजगार बढ़ेगा, यहाँ एजुकेशन की फैसिलिटी बढ़ेंगी, यहाँ स्वास्थ्य की सुविधाएं बढ़ेगी, सुरक्षा रहेगा, तो ये कुछ भी नहीं हुआ। देवेंद्र फडणवीस सिर्फ पावर में बने रहने के लिए उनकी राजनीति रही है और लोगों को उन्होंने नजरअंदाज कर दिया। इसलिए लोगों को अपना रिप्रेजेंटेटिव चाहिए, ना कि उसको किंग चाहिए, राजा चाहिए। ये कौन चीफ मिनिस्टर बनेगा, ये बहुत मुद्दा चीफ मिनिस्टर तो जो पार्टी पावर में आएगी, उनका जो लेजिस्लेटिव पार्टी का जो लीडर होगा वो चीफ मिनिस्टर बनेगा। इधर महाविकास आघाड़ी है, महायुति का कम से कम तो उनको फडणवीस को तो पहले तो असेंबली से चुन के आना पड़ेगा। असेंबली से चुन के नहीं आएंगे तो चीफ मिनिस्टर कैसे बन पाएंगे। दूसरी बात तो महायुति पावर, उनको नंबर्स भी आना चाहिए। आज महायुति के खिलाफ पूरे स्टेट में माहौल है और लोग सत्ता बदल चाहते हैं, इसलिए महायुति का चीफ मिनिस्टर बनने का या पावर में आने का सवाल ही नहीं आ रहा। ये दलित एंड एसटी एंड मुस्लिम दिस इक्वेशन कांग्रेस ये देकर, बट अमित शाह ने कल बोला है कांग्रेस ट्राइंग टू कट शॉर्ट द रिजर्वेशन, इसका आरक्षण कट करने के लिए कोशिश कर रही है। आरक्षण के मामले में तो ये संभ्रम फैलाना, लोगों में गलतफहमी फैलाना, आरक्षण लागू ही कांग्रेस पार्टी ने किया है और हमारा जातिगत जनगणना का हमने मैनिफेस्टो में रखा है। राहुल जी और खड़गे साहब बार बार बोल रहे हैं कि हमारी सत्ता आएंगी तो हम जातिगत जनगणना करेंगे और जिसकी जितनी संख्या होगी उसकी उतनी हिस्सेदारी भी होगी, और जो 50% का जो कैप है रिजर्वेशन का, उसको भी हम बढ़ाएंगे। तो सबसे पहले तो जातिगत जनगणना से स्पष्ट हो जाएगा कि किसकी कितनी संख्या है, उनकी सामाजिक, आर्थिक और शैक्षणिक स्थिति क्या है, उसका सर्वे होने के बाद पिक्चर क्लियर हो जाएगा। तो कांग्रेस कभी भी आरक्षण के खिलाफ नहीं रही, बीजेपी आरक्षण के खिलाफ रही है। सिर्फ आरक्षण के खिलाफ नहीं तो संविधान के खिलाफ भी है। उन्होंने पार्लियामेंट चुनाव में अब की बार 400 पार का जो नारा लगाया था, यदि हमको 400 सीटें आती है तो हम इस देश का संविधान बदल के मनुस्मृति के आधार पर, इस देश का धर्म के आधार पर, इस देश का हम कारोबार करेंगे, ऐसा उनका स्टेटमेंट था। फडणवीस इस चुनाव में हारेगा, लोग जीतेंगे और फडणवीस का हारना तय है और फडणवीस को लोग ही हराएंगे। प्रफुल्ल भाऊंच्या समर्थनात आम्ही याच्यासाठी आलो आहे। उत्तम नेतृत्व, उत्तम कुशलता, उत्तम माणूस म्हणून आम्हाला त्यांना समोर आणायचं आहे आणि ते सगळा कारभार जो इथे देवेंद्र फडणवीसने नासवून ठेवलेला आहे, फक्त नाव, फक्त मोठं, त्याच्यापेक्षा आमचे दादा खूपच मोठे आहेत आणि ते उत्कृष्ट सगळं संचलन आणि सगळ्या लोकांना घेऊन चालतील ही आम्हाला अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आम्ही फक्त आमचा अजेंडा आहे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि आमची सुरक्षितता, ही दादांचा पहिला अजेंडा असल्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ इथे आलेलो आहोत आणि दादा नक्कीच विजयी होतील ही आम्हाला आशा आहे। आम्हाला जवळपास मोर दॅन 60% प्रतिसाद मिळत आहे। माझं नाव ज्योती साखरकर आहे, मी जैताणामध्ये असते आणि मी दक्षिण पश्चिम नागपूर प्रफुल्ल भाऊ गुर्दे यांच्या समर्थनासाठी इथे आलेली आहे। दक्षिण पश्चिम मधनं प्रफुल्ल भाऊ गुर्देंना 80 to 85% समर्थन मिळत आहे। त्यांचं काम पाहून, त्यांचं कारकीर्द पाहून आणि त्यांचं वर्क पाहून
सर्वात महत्वाचं म्हणजे की त्यांनी जे वर्क केलेलं आहे, जे त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे, त्या कामाला इतकं महत्व आलेलं आहे की लेडीज, जेंट्स आणि जे युवा पिढी आहे ती पण त्यांना समर्थनासाठी उभी झालेली आहे. त्यांना खांद्याला खांद्या लावून त्यांच्यासोबत ती चालत आहे. इव्हन ज्या लेडीज आहे, ज्या महिला आहे, ज्या वृद्ध महिला आहेत, त्या सुद्धा त्यांच्या समर्थनाला उपस्थित आहेत आणि त्या त्यांच्यासोबत चालत आहेत. आम्ही आज इतक्या भारी मतांनी, भारी बहुमतांनी सगळ्या महिला इथे उपस्थित याच्यासाठीच झालेलो आहे की प्रफुल्लभाऊ गुडदेंनी आमच्या महिलांसाठी भरपूर मोठे मोठे कामं केलेले आहे आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की आम्हाला जे हवं आहे, जे महिलांसाठी आपल्याला सुरक्षा असते, ती गरज आहे, ती पूर्ण प्रफुल्लभाऊकडनं पूर्ण होणार आहे. आपले मुख्यमंत्री आणि तुम्ही आता उपमुख्यमंत्री आणि तुम्ही आता म्हटलं जसं ते गृहमंत्री आहे. गृहमंत्र्याचं काम काय असतं? सुरक्षिततेचं. इथे ज्या महिलांचे मुलं लहान शाळेत जातात 5 वाजेपर्यंत ते आपले जीव मुठीत घेऊन बसलेले असतात. या गृहमंत्र्याचा काही एक उपयोग होत नाहीये. पोलीस खातं त्यांच्याकडे आहे आणि इतके बलात्कारासारखे जो शब्द 2014च्या पहिले आम्हाला बलात्कार शब्द माहित नव्हता, तो आता तो एकदम हायलाइट होऊन झालेला आहे. तर याचा निषेध करण्यासाठी आणि आम्ही या सगळ्या गोष्टी परिवर्तन गेले 25 वर्षापासून इथे जशी भाजपाची सत्ता होती, लोकांना हेच माहित नाही आमचा आमदार कोण आहे, आमचा इथला नेता कोण आहे. तेव्हा लोकांना विचारलं जातं तेव्हा प्रफुल्ल गुडदे आणि विकास ठाकरेंचंच नाव येतं. म्हणून आम्हाला हे परिवर्तन हवं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या मुलींच्या सुरक्षिततेची आम्हाला खूप गरज आहे. जसं तुम्ही मणिपूर आणि बदलापूर पाहिलं, मणिपूरमध्ये आमच्या प्रधानमंत्र्याला 36 इंचची छाती आहे सांगणाऱ्या माणसाला 36 सेकंद सुद्धा जायला वेळ मिळाला नाही. आणि बदलापूरची घटना याचा तर आम्ही खूप तीव्र निषेध करते, कारण इथे ही जी बदलापूरची शाळा आहे ही आपट्यांची होती आणि आपटे असल्यामुळे ते प्रकरण कसं दाबल्या गेलं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. मग आम्ही या गृहमंत्र्याचा टोटली निषेध करून आमचे प्रफुल्लभाऊच विजयी झाले पाहिजे यासाठी आम्ही समर्थन करत आहे. आज महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून व तसंच प्रफुल्लभाऊ गुडदे पाटलांचा एक मित्र म्हणून त्यांच्या प्रचारानिमित्त मी इथं आलेलो आहे. त्याच्याच बरोबर व्यक्तिगत कारण सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, कुटुंब फोडलं, त्याचं वाईट नक्कीच वाटतंय. पण महत्वाचं आहे काय की या राज्यामध्ये एक नवीन प्रथा सुरू केली, ज्याच्यामध्ये काही झालं कसंही आपल्याला सत्तेत यायचं असेल तर आपण कुटुंब व्यवस्था सुद्धा फोडली पाहिजे, पार्टी सुद्धा फोडली पाहिजे, पैशाचा वापर हा केला पाहिजे. ही नवीन प्रथा दुर्दैवाने भाजपने सुरू केली आणि त्याच्या मागे कर्णधार कोण असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि त्या अनुषंगाने या इथं आमच्या मित्राच्या प्रचारासाठी मी आलेलो आहे. माझं एकच आव्हान इथं असणाऱ्या जनतेना आणि मतदारांना आहे की तुम्ही सर्वजण स्वाभिमानी आहात, तुम्ही मराठी माणसं आहात, या पवित्र भूमीमध्ये जन्मलेली माणसं आहात. आपल्या सर्वांसाठी कुटुंब व्यवस्था ही फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याचं कुटुंब जेव्हा फोडलं जातं ते त्या कुटुंबातल्या लोकांना आवडत नाही. पण कधीतरी आपणही विचार केला पाहिजे आपल्या कुटुंबावर ही परिस्थिती आली असती तर काय झालं असतं. राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून फक्त सत्तेत येण्यासाठी कुटुंब फोडणं हे कितपत योग्य आहे. खरं तर याच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर प्रॉपर राजकारण करून विकासाचं राजकारण केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो. पण ते कदाचित त्यांना जमलं नाही आणि त्यामुळे त्यांनी हे केलं. आणि या मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांचं हा मतदारसंघ आहे, आज ते उपमुख्यमंत्री आहेत. खूप काही नवीन गोष्टी या मतदारसंघामध्ये झाल्या असतील असं मला वाटलं. पण इथं आल्यानंतर एवढा मोठी सत्ता ताकद असताना सुद्धा इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेला सुविधा ज्या लागायला पाहिजे, ज्या दिल्या पाहिजे त्या सुद्धा मिळत नाही. खरं तर मी विनंती करणारे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ज्या पद्धतीने विकसित झाली ती कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघावी. सामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे. मी प्रफुल्लभाऊ गुडदे पाटलांना खूप वर्षांपासून ओळखतो आणि आज ते इथं
इलेक्शनच्या रिंगणामध्ये उभे आहेत, लोकांची भूमिका मांडत आहेत, लोकांच्यासाठी ते लढत आहेत. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही काँग्रेस पंजा हे त्यांचं चिन्ह आहे, 2 नंबर हे त्यांचा अनुक्रमांक आहे. प्रफुल्ल गुर्दे पाटील हे आपले उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. प्रश्न एवढाच आहे की त्यांच्या मतदारसंघातले जे सर्व नागरिक आहेत ते किती मोठ्या प्रमाणात आहेत. पण जे काही सर्वे आम्ही बघितलेले आहेत त्या सर्वेमध्ये प्रफुल्ल भाऊ हे खूप पुढे आहेत. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसत नाही. इथं असणाऱ्या लोकांनी, स्वाभिमानी लोकांनी त्यांना इथंच कुठेतरी अडकून ठेवलंय असं आपल्याला बघायला मिळतंय. प्रफुल्लभाऊ गुर्दे पाटील 23 तारखेला गुलाल खेळतील, पण तो गुलाल या परिसराच्या विकासाचा असेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार हे आमचे मित्र प्रफुल्लभाऊ गुर्दे पाटील हे दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र 52 इथून उभे आहेत आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांच्या प्रचारासाठी इथं आलेलो आहे. खरं तर त्यांच्याकडे मोठी मोठी पदं होती, ते मुख्यमंत्री होते, आज ते उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर आहेत. अपेक्षा काय असते आपली की जर एखादा होम मिनिस्टर आपल्या या भागामध्ये असेल आणि खास करून नागपूर शहरात क्राईम कॅपिटल नागपूर झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. 240 दिवसामध्ये 213 बलात्कार झालेले आहेत, 320 विनयभंगाच्या केसेस इथे झालेल्या आहेत, 180 पॉस्कोच्या केसेस झालेल्या आहेत. ड्रग्ज या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आज दिलं जाते. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराच्या अवतीभोवती सुद्धा सहजपणे ड्रग्ज मिळत असतील. आम्ही युवा आहोत, आमच्यावर आमच्या घराची जबाबदारी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी या महाराष्ट्रामध्ये, या शहरामध्ये राहणारे जे प्रत्येक युवा आहेत त्यांचं भवितव्य आहे. आई वडील कष्ट करतात, छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात, छोटा मोठा व्यवसाय तिथं करतात. त्याच्यातून जो पैसा येतो तो घरावर खर्च न करता मुलांच्या भवितव्यावर खर्च केला जातो. आणि होम मिनिस्टर त्यांच्या मतदारसंघामध्ये, देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच मतदारसंघामध्ये ड्रग्ज जर एवढे सोपे तिथं मिळत असतील आणि त्याच्यामुळे अख्खी पिढी तिथं जर बर्बाद होत असेल तर कुठेतरी आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी इथं असणाऱ्या मायबाप जनतेला विनंती करतो की तुम्ही मतदान करताना या मतदारसंघासाठी फक्त मतदान करते असं समजू नका, एका विचारासाठी मतदान करत आहे. तोच विचार जो आज या महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचा सुळसुळाट झालेला आहे, तोच विचार जो आज जर आपण बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात क्राईम वाढलेला आहे, या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि तो विचार आपल्याला खऱ्या अर्थाने आज पायाखाली तोडवायचा आहे लोकशाहीच्या माध्यमातून. 20 तारखेला तुम्ही सर्वजण तुमचे प्रतिनिधित्व करणारे प्रफुल्ल गुर्दे पाटील, कारण का ते राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून आहे पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही, लोकांची सेवा ते करत राहिले. त्यांचं ऑफिस मी स्वतः बघितलेलं आहे. त्या ऑफिसच्या मदतीने सामान्य लोकांची कामं इतकी झटपट तिथं होतात. एक नगरसेवक म्हणून नाहीतर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आतापर्यंत एवढी सेवा दिली असेल तर आमदार झाल्यानंतर इथं असणाऱ्या लोकांची केवढी जास्त सेवा ते देऊ शकतात. हा विचार आपण सर्वांनी तिथे केला पाहिजे. त्यामुळे तुमचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती हे आमचे प्रफुल्ल भाऊ गुर्दे पाटील, 2 नंबरचं त्यांचं बटन आहे. खूप चांगल्या मताधिक्याने तुम्ही सर्वांनी निवडून द्या. मतदारसंघासाठी तुम्ही मतदान करता असं समजू नका, एका चांगल्या विचारासाठी करत आहात आणि महाराष्ट्राला दिशा जर कोण देऊ शकतं तर ते तुम्ही सर्वजण देऊ शकतात. कारण जे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपचे नेते जे करत आहेत ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे कृपा करून आमच्या लोकांच्या, युवांच्या, पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी मतदान हे काँग्रेसच्या पक्षालाच करावं, पंजालाच करावं आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपण भक्कम करावं. धन्यवाद. प्रफुल्ल भाऊ गुर्दे पाटील यांच्या प्रचारानिमित्त त्यांच्या मतदारसंघामध्ये मी व राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अनेक कार्यकर्ते इथं आलेले आहेत. खरं तर इथं असणाऱ्या मायबाप जनतेला मला विनंती करायची की यावेळेस तुम्हाला खूप चांगली संधी आलेली आहे. वातावरण हे काँग्रेसच्या बाजूचं आहे, महाविकास आघाडीच्या बाजूचं आहे. प्रफुल्लभाऊ गुर्दे पाटलांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये लोकांची सेवा करत लोकांचा विश्वास संपादित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पक्षाच्या चिन्हावर, पंजाच्या पक्षाच्या चिन्हावर लढत असताना त्यांची आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्याल. त्याचं मुख्य कारण असं की या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण, छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील,
क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, हे सर्व महामानव आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचं मुख्य कारण त्या सर्व महामानवांनी आपल्यासाठी संघर्ष केला. त्या काळामध्ये यांनी संघर्ष केला नसता तर आज हे चांगले दिवस आपल्याला बघता आले नसते. पण दुर्दैव असं की भाजपचे काही नेते मुद्दामून या विचाराला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना देतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं गेलं होतं भाजपच्या एका दिल्लीच्या नेत्याने, तेव्हा भाजपच्या कुठल्याही नेत्याने त्याचा विरोध केला नाही. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांच्यावर सुद्धा जेव्हा भाजपचे नेते बोलले तर म्हणजे इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलले की हे सर्व महान नेते, महामानव त्यांच्या काळामध्ये भीक मागत होते. म्हणजे हे वक्तव्य हृदयाला भिडणारं वक्तव्य, आम्ही त्याचा विरोध केला. पण भाजपने कधीच त्याचा विरोध केला नाही. नागपूर शहरामध्ये दीक्षाभूमी अतिशय पवित्र भूमी आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जेव्हा एखादा भाजपचा नेता बोलतो आणि बाकीचे भाजपचे नेते गप्प बसतात, हे कोणाला परवडणार आहे? आम्हाला ते आवडलं नाही. त्यामुळे आम्ही इथं विनंती करत आहोत की ही एक विचाराची लढाई आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची लढाई आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष हाच विचार जपण्यासाठी आज इथं लढत आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो की आपल्याला कुठले विचार महत्वाचे? आपल्याला हे महाराष्ट्र धर्माचा विचार ज्याच्यामध्ये सर्वांना घेऊन आपण पुढे जात असतो, हेच तर आपल्याला संविधानाने शिकवलेलं आहे. त्यामुळे कृपा करून संविधानाचा, लोकशाहीचा, बंधुभावाचा विचार करत या महाराष्ट्राला विकासाच्या प्रगतीवर आपल्याला घेऊन जायचंय. त्यामुळे प्रफुल्ल गुर्दे पाटलांना मोठ्या प्रमाणात तुम्ही पाठिंबा द्या. त्यांचं चिन्ह हे पंजा आहे आणि पंजा हा विश्वासाचा पंजा आहे. त्यामुळे या पंजाला तुम्ही साथ द्या. 2 नंबरचं त्यांचं अनुक्रमण आहे. त्यामुळे विचार टिकवण्यासाठी आपला पाठिंबा तिथं लागणार आहे. आणि हे जे भाजपचे नेते जे सोयीची भूमिका घेतात, त्यांना जे राजकीय दृष्टिकोनातून जे महत्वाचे, जे सोयीचे तेच ते करतात, याचं उत्तर जर द्यायचं असेल आणि त्यांच्या विचाराला जर आपल्याला हाणून पाडायचं असेल तर आपल्याला 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करून आपल्या विचाराला ताकद द्यायची जरूरत आहे. आणि हे द्वेषाचं राजकारण जे या महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं केलं जातंय ते कुठेतरी दाबलं गेलं पाहिजे. कारण आपल्याला हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची आणि पवित्र गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे ते म्हणजे आपले विचार. आणि ते विचार या सर्व महामानवांनी ते आपल्याला दिलेले आहेत आणि ते विचार आपल्या सर्वांना आपल्या भावी पिढीसाठी जपायचे आहेत. आणि ते जपण्यासाठी तुम्ही सर्वजण आपल्या प्रफुल्ल गुर्दे पाटलांना पाठिंबा द्यावा. अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय, तुमच्याकडे बघत आहे आणि तुम्ही त्या विश्वासाचा नक्कीच योग्य असा वापर करून तुमचं मत हे योग्य व्यक्तीला देऊन एक चांगल्या कार्यकर्त्याला पाठिंबा द्याल असा विश्वास वाटतो. धन्यवाद. Excellent Logistics Solution है one stop destination for all your transport courier tension. Local, domestic और international services है available. देश और दुनिया भर में होती है फास्टेस्ट डिलीवरी. Excellent Logistics Solution mainly डील करता है ब्लड सैंपल्स, प्लाज्मा and many more medical samples. So what are you waiting for? Call now Atul Gedamkar on 7972192735 पर. You can visit their office at near New English High School opposite Subedar Sabhagrah, Congress Nagar, Nagpur. So contact them and grab your parcel as soon as possible. 7972192735 7038969939 पर.